हा नाही हिरो, तू काय घेतलं आता? काय घेतलं माझ्या सोना? माझ्या सोना लाजतो, पडतो खाली आणि असं करतं नानुडा. हा नानुडा. हात 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 सांभाळ, हात सांभाळ. तुला मम्माकडे यायचं. हा हा चल. हवी हवी स्माईल कर. हात 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 हात. गुड मॉर्निंग. हा किती दिवस आहे तुला? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता आमचा आहे ना 5वा दिवस चालू झालेला आहे. सोमवारी ॲडमिट केलं आहे सोनीला रात्री 8 वाजता. तर 5वा दिवस आहे. माईट बी आज डिस्चार्ज मिळेल. सोनू तुला घरी यायचं आहे? आपल्या घरी यायचं आहे? इथे तुला कंटाळा आला? का आलं? त्याच्या ना आता मध्ये मध्ये असा हात दुखतो आयवीचा. त्याला जस्ट फ्रेश केलं आहे मी. पुसून वगैरे घेतलं, छान छान पावडर लावली, काजळ लावलं, कपडे घातले, तेल लावलं आणि माझ्या तयार झालं. नको असं नको बोलू मम्मा. असं करू? माझ्या शोनाला असं करू? बंद करू फोन? अवीर बोलतो आता फोन बंद करू म्हणून. तर आता मी फोन बंद करते आणि त्याच्यासोबत खेळी खेळते. खेळू. सागर नाश्ता आणायला गेला आहे घरी. मम्मीने बनवलं तर त्याचीच आम्ही वाट बघतोय. आणि आता बाबूचा एक्सरे पण परत एकदा काढून घेतला आहे. तर आता बघू डॉक्टर काय बोलतात, ते रिपोर्ट्समध्ये काय येतं. A few moments later. ते नाश्ता घेऊन आल्या मम्मीने आणि मस्त अशी खिचडी बनवली. बाबूचा नाश्ता करून झाला आहे. तिथे बसला आमच्यासोबत. कशी झाली खिचडी? नवीन पद्धतीने बनवली बोलली ना? छान आहे. तर आत्ताच ना डॉक्टर येऊन गेले व्हिजिटला आणि ते म्हणाले की आज डिस्चार्ज मिळेल. थँक गॉड. किती दिवस मला 5 दिवस टोटल झाले ना. मंडेला ॲडमिट केलं त्याला. इव्हिनिंग 4-5 वाजेपर्यंत भेटेल म्हणाले, पण अजून रिपोर्ट आला नाही आहे. तर बघू आता एक्सरेच्या रिपोर्टमध्ये काय येतं आहे त्याचा. तुला घरी जायचं आहे ना? हां जायचं. A few hours later. गाईज मी जस्ट आता फ्रेश वगैरे होऊन घरी आले आणि बाबूला पण टिफिन घेऊन आले. आमचा पण टिफिन घेऊन आले. मम्मीने सगळं जेवण बनवून ठेवलं होतं. तर सागर इथे आता बाबूला जेवण भरत आहे. त्याला पप्पाच्या हातानंच खायचं आहे, माझ्या हातून नाही खायचं आहे ना सनू? मी त्याला भरवत होते पण त्याला पप्पाच्याच हातातून खायचं आहे. मॅश हां आता तो सध्या पप्पाच बॉय झाला आहे. त्याचं असं हे होत जातं, फ्लिप होत जातं. फ्लिप मारतो तो, कधी मम्मा कधी पप्पा. सनू तू मम्माच बॉय आहे की पप्पाच बॉय आहे? तू पप्पाच बॉय आहे, तू मम्माच बॉय नाही. तुला मम्मा आवडतं का पप्पा आवडतं? कोण आवडतं, मम्मा की पप्पा? मी आवडते, मम्मा आवडते. नाही सोना. तुला मम्मा आवडते, पप्पा आवडतं? त्याच्या आहे ना हाताचं ते IV आहे ना ते त्याला खूप दुखतं आहे. त्याच्यामुळे आज जरा तो आहे ना सध्या असा शांत आहे. नाही तर काल खूप छान खेळत होता. आता डॉक्टर तर आले होते व्हिजिटला. ते म्हणाले तर आहे की बघू डिस्चार्ज मिळेल इव्हिनिंगपर्यंत. तर होपफुली सगळं व्यवस्थित असू दे आणि आम्हाला डिस्चार्ज मिळू दे. कारण की खरंच खूप जास्त वैताग आले आहे बाबूला पण आणि आम्हाला पण. कारण की त्याला खेळण्याची सवय आहे, गार्डनमध्ये जायची सवय आहे आणि आता इकडे सगळं असं कंजेस्टेड झालं आहे त्याला. तिथे जायचं घसरगुंडी खेळायला ते बोलतात. उम्मा खाऊन जाऊ. ओके. बोले इथे इंजेक्शन लावलं आहे आणि त्याला ते सध्या खूप दुखतं आहे. त्याच्यामुळे सागर त्याच्या हाताला चोळतो आहे. किती रडत होता, आता शांत बसलाय जरा. त्याला पप्पाच पाहिजे. मी गेली तर मला बोलतो तू जा. आणि आता आजपासून हां कालपासून तर फक्त माझ्याकडे तो चिपकलेला होता. आता पप्पाच पाहिजे फक्त त्याला.
त्याला मम्मा नकोय, पप्पा पाहिजे सुन्नूला. ऐकतोय तो सगळं, माहितीये का तुम्हाला? हे आता आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे. चला बघू आता. आता सध्या तरी शांत बसलाय. सनू, ए सनू, का रे झोपला काय? टीव्ही बघतोय. मम्माकडे बघ ना एकदा. अवीर. A few hours later. तर गाईज फायनली माझ्या शोनाचा डिस्चार्ज झाला ना. ए अरे अजय इकडे ये. तो पण रडायला लागला. तर गाईज फायनली माझ्या शोनाचा डिस्चार्ज झाला. आता मी घरी जाणार. तर इकडे सगळं माझं पॅक करून झालेलं आहे आणि इथे बाबूला पण छान असं रेडी केलं आहे. पण हे त्याचं राहणार आहे तसंच, कारण आहे ना त्याला अजून 2 डेज ते सलाईनमधून इंजेक्शन द्यायचं आहे. सो त्याच्यासाठी आम्हाला यावं लागेल सॅटर्डे आणि संडे. तर मग ठीक आहे, मग ते येऊन जाऊन करू आम्ही. 10-15 मिनटाचंच काम आहे ते, आणि आपलं जे हॉस्पिटल आहे ते आपल्या घरापासून जवळच आहे. बट थँक गॉड आता आम्ही फायनली घरी चाललो आहे. असं वाटत होतं की कधी घरी जाते सिरियसली. सनू घरी जायचं आता. तू हॅप्पी आहे ना? हा बोल. ॲक्च्युली तो चिडचिड करतोय कारण की त्याने ह्याच्याने तो वैतागला आहे ना. बंद करू. मी तुला उच्चू घेऊ ना. मामा सुसू करतो. चल आता इथे सगळं सामान वगैरे काढलं. सागर आता बाहेर गेलाय बिलिंग करायला काउंटरवरती. तर निघतो आता आम्ही. काय झालं, ठेवू? ठीक आहे मी ठेवते. मामा सुसू करता ना. रडायचं. ए मामा ये लवकर ये. अवीर बोलवतोय ना. सगळं काही सामान आमचं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघत आहोत. चला बाय बाय हॉस्पिटल. अवीर बाय कर. कधी जातो असं झालंय, कधी घरी झालं आहे ना. घरी चाललंय ना. तू खुश आहे ना? फायनली आला माझा सोनू घरी. मी आता नाही करतो. हा असं टाकायचं रे, माझ्या लक्षात नाही. विसरले. ते काय त्याने काढली. लावलं तुला. आता काय करणार?